तुम्हालाही कधी नागिन म्हणजेच हर्पिस झोस्टर याचं इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरावरती कुठल्या तरी भागामध्ये जळजळ किंवा तीव्र वेदना होत आहेत का? तर ही नॉर्मल दुखणं नसून हे पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियाचं दुखणं असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. तर पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जिया म्हणजेच हर्पिस झोस्टर किंवा आपण मराठीमध्ये त्याला नागिन असं म्हणतो, याचं इन्फेक्शन झाल्यानंतर ज्या नसेभोवती हे इन्फेक्शन होतंय, ती नस डॅमेज झाल्यानंतर त्या नसेभोवती तीव्र वेदना सुरू होतात. या वेदनांची लक्षणे हे प्रामुख्याने जळजळ होणे म्हणजे बर्निंग पेन किंवा नॉर्मल टच किंवा कपड्यांचं टच झाल्यानंतर सुद्धा वेदना होणे, त्याला ॲलोडायनिया असं म्हणतात, किंवा इलेक्ट्रिक शॉक सारखं दुखणं होणे किंवा तिथे सुन्नपणा जाणवणे, झोप न लागणे, चिडचिड होणे, ही अशी लक्षणं या रुग्णांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात आणि ही पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियामुळे असू शकतात. या पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियाकडे दुर्लक्ष केलं तर हे दुखणं वाढत जातं आणि क्रोनिक पेन कंडिशन म्हणजे दीर्घकाळ टिकून आपल्या दैनंदिन दिनचर्येवरती सुद्धा ते फार जास्त प्रभाव टाकायला सुरुवात होते. असं जर दुखणं असेल तर आपण पेन क्लिनिकमध्ये या दुखण्यावरती मल्टीडिसिप्लिनरी मॅनेजमेंट आणि आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून याची ट्रीटमेंट केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आपण पेशंटची काउन्सिलिंग म्हणजे एज्युकेशन, तो आजार कशामुळे झालाय किंवा त्याच्यावरती आपण कशी मात करू शकतो याचं एज्युकेशन केलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या औषधोपचार पद्धती जसं की टॉपिकल पॅचेस, क्रीम्स, अँटी न्यूरोपॅथिक ड्रग्स या औषधांचा उपयोग सुद्धा प्रभावशाली असतो. त्याचबरोबर या साध्या उपचार पद्धतीने ज्या रुग्णांमध्ये फरक पडत नाही अशा रुग्णांमध्ये आपण ॲडव्हान्स पेन ट्रीटमेंट म्हणजेच नर्व्ह ब्लॉक्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन इंजेक्शन अशा उपचार पद्धतींचा उपयोग करून किंवा न्यूरोमॉड्युलेशन ट्रीटमेंटचा उपयोग करून या पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियावरती किंवा नागिनीच्या दुखण्यावरती आपण मात करू शकतो. तर आपल्याला किंवा आपल्या जवळच्या रुग्णाला नागिनमुळे किंवा पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियामुळे असं तीव्र वेदना होत असतील तर आपण लवकरात लवकर आमच्या पेन क्लिनिकला भेट देऊ शकता आणि याच्यावरती उपचार मिळवू शकतात. नमस्कार. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.